त्यांना उदंड आयुष्य लाभू दे आणि त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी नांदू दे अशी भगवंताची मी प्रार्थना करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे मिलिंद लाड आमचे पकवाज वादक, अनेक ज्यांचे शिष्य आहेत ते मिलिंदजी लाड यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. खरोखर त्यांना सुद्धा उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताची मी प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जबरदस्त बुवा, जबर म्हणजे नात नाही करायचो या माणसाचो. म्हणजे त्याचा बक्षीस दिल्यानंतर मंत्र, जनावराक बिळात असली की मंत्र. आता तो माणूस कर्नाटक जाणार, इंग्लिश म्हणणार, पण मी पण आपलं म्हणतोय जागृतम 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 त्राहिमाम. इकडे प्रयत्न करून जायचं, मामी सगळं अभ्यास करून येत. तुका वाटला ह्यो ससो पारकार तसो साधो नाही. हा माका म्हणता काय येत नाही, तुका आधी काय येता? धोंडे येत अरे अगदी काय काय आंघोळी करून येलास होय? तापवतोय तू, पेटू का जिलेलो तू? आमचा वाटोळा करून तू घरात जा. माका शिल्लक काय ठेवू नको. होतो हय ते बिचारे बसलेत ते माका हे पण हो खाल्ला उदय पेटो कवी बाय. अरे पेटो काय माचीच हय ते. काकी टेन्शन घेऊ नको, टाकते कसं नाही सो बघा करून. रेडर घेतो रेडर पाव मी मेलोय रे मी गेल. अरे काय तुझा भजन 10,000 घेतो 15,000 घेतो. अरे पैशापेक्षा ना बुवा तू लक्षात ठेव, सुपारी 2,000 घे 100 घे नाही तर लाख रुपये घे. भजन या बुवा पैशासाठी नाही. आयुष्यात लक्षात ठेव बुवा, महाराष्ट्रात बुवा ना 6-7 वर्षात बार्य भरपूर केले पण गर्व नाही बुवा, अभिमान नाही. प्रकाश पारकर बुवांचा पुतण्या 42 वर्ष आई वडिलांचं सांगता बुवा, आई वडिलांच्या चरणाजवळ नतमस्तक नेहमी येतोय आणि म्हणून डबल बारीक बुवा आहे. आई वडिलांची म्हणजे 6 काका 27 माणसाचा कुटुंब एका चुलीवरती नांदता एवढे संस्कार या पारकर घराण्यावरती आहे बुवा. एवढं खुळं नाही तू, दूध खुळं बुवा. स्वतःच्या आई वडिलांना ठेवलं पडवे आणि तू खातच आयता चिकन मटन. माका शिकवतो टाकी नाही सो करू हिलोयचं माका शिकू भजन फोंड्यात. हा केव आता बाका 10,000 रुपये दे तुमका काय मंत्र मित्र काय तुम्ही बिचारे किती आहे ते बुवा नाही आता कला म्हणा त्याका जरी असं कान लावलास ना तरी आवाज येत भजनाचो. एवढं इकडं जाणकार तुम्ही भालचंद्र केळकर बुवाचं नाव घेतात, अजिबात नाव घेऊ नको. माझा घे माझा गुरुवारी उदय पारकर बुवा, तर तुझ्या लेवलचोच मी आहे. काय मोठी कोकिळा आणि काय सांगतात तू 2,000 करतो 3,000 करतोय. कधी केलंय ते सांग. तुमच्याकडे दिलास बारी हो एंड्रू इकडे बघ. ह्यो दंड बघ दंड टाकी नाहीसो करून ते वागदेकर गुंडू बुवाग आणि लोके बोंगा उदय पारकर दाखवू नको. या उदय पारकर तुला माझ्या लकलकाटा आणि 2,000-3,000 बारी कधी केलंय मी? कधी केलंय सांग. या भजन ना बुवा पैशाने विकत घेता नाहीत. लक्षात ठेवा आपल्यावरती संस्कार महत्वाचे आहेत आणि आई वडिलांचं महत्व बुवा तुम्ही सांगूच नका. अरे आई वडील म्हणजे आपल्यासाठी दैवत आहेत. कारण भक्त पुंडलिकाने केलं काय? आपल्या आई वडिलांच्या गळ्यात रशी बांधला आणि स्वतःच्या बायको खांद्यावरती बसवला. कोणी तर त्या भक्त पुंडलिकान. आणि वडीत 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 काशीक जाऊन निघालो. जाता जाता वाटेमध्ये त्याने एक आश्रम दिसलं. पुंडलिकाने विचार केला की आश्रमामध्ये आपण विश्रांती घेऊया. त्या ठिकाणी कुकुट स्वामी आपल्या आई वडिलांची मनापासून भक्ती करत होता. हे बघताच पुंडलिकाने विचारलं काशी किती लांब आहे आणि किती जवळ आहे? तर कुकुट स्वामीने सांगितलं बाबा काशी किती लांब आणि किती जवळ आहे माका माहिती नाही. आणि तो पुंडलिक झोपी गेला. पण त्याला मध्यरात्री जाग आली बुवा. बाहेर आला बघतो तर काय गंगा यमुना आणि सरस्वती या नद्या वेगळ्या अवतारामध्ये सारवण करत होते. हे बघतात पुंडलिकाने विचारला तुम्ही आहात कोण? तर गंगा यमुना आणि सरस्वतीने सांगितलं अरे तू नालायक आहेस, तू पापी आहेस, तू दुष्ट आहेस. हे म्हटल्यानंतर पुंडलिकाच्या डोळ्यामधून अश्रू आले. म्हणून पुंडलिकाने विचारलं तुम्ही मला शिव्या का देताय? त्यावेळी गंगा यमुना आणि सरस्वती या नद्याने सांगितलं अरे हा कुकुट स्वामी बघ आपल्या आई वडिलांची मनापासून भक्ती करतोय म्हणून आज आम्ही नद्या त्याच्यासाठी प्रसन्न झालोय. तू करतोय काय? आई वडिलांच्या गळ्यात रशी बांधलंस आणि स्वतःच्या बायको खांद्यावरती बसवलं. त्या दिवसापासून पुंडलिकाने ठरवलं की या जगामध्ये जिवंत दैवत आहे ते आपले आई वडील. म्हणून आई वडिलांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आमचं पण येतं अध्यात्म, मी पण पुस्तका वाचतोय कळला. दुसरी गोष्ट हा तुका म्हणता संस्कृत बोलून दाखव. जागृतम 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 त्राहिमाम 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 पाहिमाम पाहिमाम.
कळला तुला? ओम शांती शांती. अरे अजून भरपूर कर्नाटक सगळा म्हणतोय मी तुका. ही डोक्यावर पण पेटी घेतोय मी माहिती आहे. वागदेकर या पारकर म्हणतात तुझ्याकडे म्हणता काय चिटकुरा, तुमच्याकडे काय हय तो माका वाटतं गावा तो सातबारा घेऊन येणार. केवढी येते वही बाकी शेळपीत नाही गेलो सुटलेला ढोर. हा ननान दिलेली व बघा शेळप्यात ननान दिलेली. म्हणजे माझ्या आजी खरोखर आजी मगाचपासून म्हणता जो पारकार काय तो बरा सांगता, पण मगाच तो निसतो काय तो काय यांचे मंत्र. हा भजनात कदम बुवा पांचाळ बुवानी कधी मंत्र म्हटला नाही, आपली परंपरा जपला नाही म्हणून त्यांची स्मारक झाली. तुझा आणि माझा वय हो वागदेकर वय वळात गुळगुळी दगड ठेवल्यानंतर पुजल्यानंतर लय झालो. बाकी काय नुसते पेटवतात बुवा. लक्षात ठेव बुवा, भजन म्हणजे खायची गोष्ट नाही. भक्ती म्हणजे काय, जी भक्ती अन्नात शिरते ना त्यावेळी आपण ती का प्रसाद असे म्हणता. आज वागदेकर बुवावर मोठमोठे बुवा भजन करतात, पण यो पारकर ना तुमच्यावर भजन करताना बोलता पण एवढी दमका बुवा. मी तुमच्याकडं मोठं ना की तुमच्याकडं जाणकार नाही, पण तुमच्यावर टप फाईट करता हय काय सुख सोडून जाणार नाही. यार मैमेल तरी त्याला काय फरक पडत नाही. इकडे डोळा करू नको. मी चकना कधी म्हटलंय तुमका? हा होय देवा का हांडोवर हाणून देवा बुवा. लक्ष मी तुमका तुमच्या व्यंगावर मी कधीच गेलेलो नाही बुवा. चकनो तुमका लिंबू टिंबू आपलं कशा बुवा आपल्यावरती संस्कार नाहीत. आपण चांगला भजन करता, पण तुम्ही पण बुवा जर बोलताच ना तर विचार करून बोला या पारकारात. कळला? बाकी काय नाही. माता भगिनी माझे जे थांबले त्यांका थांबा बरोबर नका की. हा या ठिकाणी बक्षीस आले. कोण रे? महेश. कोण महेश? कोणी दिला रे? त्या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक आले. खरोखर त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताची प्रार्थना करतो. धन्यवाद. लिहून घ्या. हा आणि काहीतरी बुवा बोलले नाही बोलूया किती बोलो काय असा नको करू. भांडण नको लावू. एक तर आमचा वाटोळा करशी तू. गजर सादर करून त्याच्यातून मनोरंजन करूया. हा बोलतोय हळूहळू. कलियुगाचा आलाय जमाना, घालू नका तुम्ही भजनी धिंगाणा. हरिनामाची महती थोर बुवा. गजर बघा, गावावरनं पण गजर घेणार आणि हो पण गजर घेणार. कलियुगाचा आलाय जमाना, कलियुगाचा आलाय जमाना. कलियुगाचा आलाय जमाना, कलियुगाचा आलाय जमाना. घालू नका तुम्ही भजनी धिंगाणा, घालू नका तुम्ही भजनी धिंगाणा. हरिनामाची महती थोर, हरिनामाची महती थोर. पंचरत्नांनी गाजवली, पंचरत्नांनी गाजवली. रंगली
ना बुवा, भजन म्हणजे खायची गोष्ट नाही बुवा. तर भक्ती म्हणजे जी भक्ती अन्नात शिरते त्यावेळी आपण तिला बुवा प्रसाद असे म्हणतो. जी भक्ती भुकेत शिरते त्यावेळी आपण तिला उपवास असे म्हणतो. जी भक्ती पाण्यात शिरते ना त्यावेळी आपण तिला तीर्थ असे म्हणतो. जी भक्ती माणसात शिरते त्यावेळी माणुसकी निर्माण होते. आणि जी भक्ती घरामध्ये शिरते त्याचं मंदिर तयार होतं. ते मंदिर म्हणजे या ठिकाणी महापुरुष प्रासादिक भजन मंडळ गांगोवाडी म्हसमाळा एकदा जोरात टाळा या मंडळासाठी होते. 12 वर्ष अविरतपणे सत्याची पूजा घालतायत बुवा. एवढं महत्व या गावाचं आहे बुवा. हा या ठिकाणी रुपेश चव्हाण यांच्याकडून आमचे संकेत पवार यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले. खरं रुपेश चव्हाण र म्हणजे रचनात्मक काम करणारे, प म्हणजे पार करून जाणारे आणि श म्हणजे षटकार मारणारे. रुपेश चव्हाण एकदा जोरात टाळा त्यांच्यासाठी होते. अवधो पण षटकार मारता बुवा. ह्यो बुवा अवधूत जोईल सरपटी 6 मारता. आई शपथ सध्या आवाज येता कॉमेंट्री मध्ये बघितलं ना मगाशी. म्हणजे नाद नाही करायचो बुवा तसे पोचलेले आहेत. आई शपथ सांगतोय बुवांचो नाद कोणी करायचो ना. एकदा काय तुमका गंमत सांगतोय. बुवा एकदा मुंबई गेले. काकी दगडफेक करू नको. जोक्स का मतलब जोक्स ही होता है. मुंबईत गेले आणि मॉल झाल्यामुळे ह्याचे हाल झाले आणि गेले संडासात गेले. वाईट सांगणार नाही गेले सांगू ना हो. झाला की असे काय झाल्यावर काय बसला काय हसतो. काय मोठं मंत्र म्हणजे खरोखर कदम बुवांच्या नंतर पांचाळ बुवा, विलास पाटील, खोपकर बुवा, नंतर तुमचोच नंबर. काय मोठे वाघ. 10,000 आमचा ब्रँड आहे. मी 10,000 यांचा सुपारीचा बिझनेस आहे. आई शपथ यांना 3 सुपारी होत. 3 सुपारी होत. 2 जवळनी 1 लांबा. एवढं मोठं माणूस. तर त्या दिवशी गेलो मुंबईचा यांका माहिती नाही. गेले बाथरूम मध्ये गेले हो. हेका गेल्याबरोबर असा चिंपाट ठेवला नाही आणि ठेवल्यावर पुढे लिहिला मागे पहा. यो उठलो माणूस आणि मागे बघता मागे लिहिलेला उजवीकडे पहा. हे उठले उजवीकडे बघतो. उजवीकडे लिहिला डावीकडे पहा. हे उठले डावीकडे बघतो. डावीकडे लिहिला वरती पहा. वरती काय लिहिलेला ए दिनेश हगायला की इकडे तिकडे बघायला आलाय. म्हणजे असे बुवा पोचले. कळलं नाही हो. शी हो काय टेन्शन घेऊ नको तुम्ही. असं काहीतरी करता कारण वागदेकर म्हटलं तर 10,000 जो ब्रँड आहे. एखादं पुन्हा खरोखर एखादं मंडळ टेन्शन मध्ये वागदेकर बघ हाणायचो कसो. 10,000 मध्ये झाला का आम्ही काय 2-3 हजार रुपये जोईना रे. यांका 500 रुपये मजुरी देतोय. भाऊच किती एका 800 यो 1500 आणि अवधूत आणि नाही म्हणत 600-700 ना रे. हा डीजे नाही देवा शपथ 500-600-700 माझे पोरगे बुवा घेतात. 2,000 करून लाख रुपये करू आपण. काय नाही टेन्शन नाही. पैसो बिसो काही नाही. मी जे याच्यात काम काही चांगलं उंडगो नाही हो. उंडगो नाही बुवा. JW जिंदाल स्टील कंपनीत कामा काही मी मुंबईत राहतोय. नोकरी सांभाळून प्रपंच सांभाळून बायको पोरा सांभाळून आई वडील सांभाळून या भजन करतोय. उंडगो नाही तेवढे संस्कार. कळला तुमच्या म्हणण्यात जे आहे ना त्या चुकीचा बुवा. कारण भजन म्हणजे खायची गोष्ट नाही बुवा. कारण संत तुकाराम महाराज सहदेव वैकुंठाला गेले पण जाता जाता मंडळी 3 गोष्टी ठेवून गेले. जो भजनात टाळ वाजता ना त्याच्यातून नाद निघता. माहिती हा टाळाक रशी असता. रशी माहिती आहे ते काय म्हणतं. टाळरूपी ब्रह्म मायारूपी रशी दोघांना धरली एकमेकांशी. बरोबर सांगलं नाही. रडणार तो मग झोपणार. तो तसो का खरोखर लय भारी. आज तुमका बुवा ते सगळे बहु केलेले आहेत. त्यामुळे आज तुम्ही ज्या काय करशाल त्याच्यावर तुमचा विषय आहे. टाळरूपी ब्रह्म मायारूपी रशी दोघांना धरली एकमेकांशी. ही संत तुकाराम महाराजांची पहिली परंपरा बुवा. दुसरी ज्या ठिकाणी भजन कीर्तन नामस्मरण असेल ना त्या ठिकाणी सतरंजी आतरली जाता. ही ती दुसरी परंपरा. आणि तिसरी गोष्ट जया नाही भंग अशा आधार अभंग संत तुकाराम महाराजांनी या पृथ्वी तलावरती ठेवून गेले. म्हणून आज आपण भजनी बुवा ती संतांची परंपरा आहे. आणि कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा, पांचाळ बुवा, विलास पाटील बुवा, खोपकर बुवा या बुवांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. त्यांनी ही परंपरा जपली बुवा. आपण काही नाही 20 वाले
एकामेकाची साला काढणार, कारण बुवा तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठात वयाने, पण रणांगणा बिचाराने फुल नाही फुलाची पाकळी दिलेली आहे. त्यामुळे जर आम्ही तुमका मी जर बोललोय नाही आणि तुम्ही जर माका नाही बोलत तर बारीक मजा सुद्धा येणार नाही. कारण तुमका सगळी लोक बघू गे माझी साला कशी काढता असती, पण तसो मी तसो ऐकणार नाही. आणि दुसरी गोष्ट यांनी सांगितलं की सुरुवात केलंच व तुमच्या माहितीसाठी सांगते, मंडान सांगितलं उदय पारकर बुवा तू सुरुवात कर आणि बुवांची कळ काढ. हो माणूस गाराण्याकच उभं राहिलेलो आई शपथ किशा का हात घालीत नाही पण खरा हात्या व लक्षात ठेव. म्हणजे किती मंडळावर विश्वास आहे की उदय पारकर तुमची कळ काढूसाठी आजकाल ह्या बुवाची कळ समोरचं कोण काढत नाही. कारण हे सध्या वाघ ते लोक काढत, पण मी काढणार माका म्हणणार जरा बुवा तू काढूची ता, आणि काढलंय ना भियालय ना अजून अंग टाकलंय सुद्धा नाही. एवढं धमका पार करा कळला म्हणून म्हणतोय बघा. राम नाम घेता वाल्या तरला, भक्ती भावांना देव केला, ज्यांनी ओळी केला त्यांना कळला. बघा आई जाऊया बघा बघा काय प्रेम आहे वाघा वाघानं लढताना जरा आपण ही शेळी मगाशी काय बोललास पण एकही शब्दान मूछ नाही हलवली नाही तोंड हलवली. मग वाघाबरोबर तुम्ही शोभतासा आई शपथ. म्हणजे एवढी डेअरिंग तुमची आता. हो तो वाघा माणूस पारकर बोवांची आम्ही फॅन मग बघा पारकर बोलच्या माझं नाही नाही पण वाघेवर डबल आहे. हा वाघेदार बोवा तो नाही चांगलो होय हो चांगलो आहे तो माणूस आई शपथ. कधी कधी अंग टाकता पण भारी माणूस आहे खरोखर. वागदेकर बुवा जबरदस्त बुवा. बुवा कोण नाव काय ज्यांच्या नावातच देवाचं हनुमंत लाड ना हनुमंत लाड यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलं. खरोखर त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी नांदू दे अशी भगवंताची प्रार्थना करतोय. धन्यवाद 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 म्हणून म्हणतोय बघा. तर या कलियुगात काय होईल याची गॅरंटी नाही. या ठिकाणी माझ्या माता भगिनी या ठिकाणी माझ्या बहिणी सुद्धा बसल्या आहेत. या कलियुगात लक्षात ठेवा मुस्लिम बांधव आपली संस्कृती जपतात काय पूर्ण ड्रेस. त्यांच्या संस्कृतीत टिकली लावत नाही. अरे मुस्लिम बांधव जर आपली संस्कृती जपू शकतात तर आपण मराठी बांधव वन पीस कशाला पाहिजे. वन पीस घालू नका पूर्ण ड्रेस वापरा. तर या कलियुगामध्ये काय होईल याची गॅरंटी नाही. बरोबर ना बुवा. कारण मुंबईमध्ये नाव काय तिथं त्या बलात्कार वसईमध्ये एका मुलीवरती 18 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाला. याला एकमेव कारण आपण वन पीस पाश्चात्य संस्कृती वापरू नका पूर्ण ड्रेस वापरा. बुवा सांगता की त्यांच्याकडे लक्ष कशा. अरे बुवा लक्षात ठेव या कलियुगात 50% या माझ्या माता भगिनींना आरक्षण दिलेलं आहे. म्हणून माझ्या माता भगिनींसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आपल्यासाठी लक्ष्मी आहेत त्या बुवा. म्हणून लक्ष असतं सगळ्यांवर लक्ष हवं. हा म्हणून म्हणतोय बघा. राम नाम घेता वाल्या तरला, भक्ती भावांना देव भुकेला, ज्यांनी ओळी गेला त्यांना कळला, ज्यांनी ओळी गेला त्यांना कळला. हरी भक्तीची ही भारी, हरी भक्ती ही भारी. डबल भारी रंगली
हा कोण जाणे कैसा जन्म येईल पुन्हा. व मगाशी सांगितलं की व लक्षात ठेवा आयुष्यात जिंदगी तुमच्या जर भारी असत पण तुमका मी पर्सनल विषय कसे सांगू शकत नाही कारण तुमच्या डोक्यावर परिणाम झालेलो. अहो मगाशी तुम्ही माका विचारलात बुवा बारी आहे किती आहेत त्यावेळी मी तुमका सांगले बुवा अशेशे बारी आहे त्याच्यात मोठेपणा कसली. अहो तुमच्यात हिंमत नाही या नवीन तरुण बुवांबरोबर बारी करूची. त्या बुवा मी तुमका खरंच सांगतोय मी कारण तुम्ही आजकाल ब्रॅकेट ठरवलेली आहेत. गुंडू पाहिजे वागदेकर पाहिजे लोके पाहिजे अशी तुमची ब्रॅकेट आहात बुवा. तसं यो पारका नाही कोणाबरोबर सुद्धा बारी करताय भजना कदम बुवा पांचाळ बुवा विलास पाटील बुवा कोणासोबत सुद्धा बाऱ्या करायचे म्हणून आज त्यांचं नाव आहे बुवा. कारण पांचाळ बुवा काय म्हणायचे बघा तू सुख करता तू दुःख हरता तू सुख करता तू दुःख हरता बाप्पा मोरया गजानना. कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा काय म्हणायचे वृद्धपणी आली जरा शरीर कापे थरथरा. वृद्धपणी आली जरा शरीर कापे थरथरा ते कळेना स्मरावे गे पंढरी राणा. वृद्धपणी कैलासवासी विलास पाटील बुवा काय म्हणायचे पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला. संतांच्या विरुद्ध पंडितांचा सामना करला. संतांच्या विरुद्ध पंडितांचा सामना करला. खेळ क्रिकेटचा मांडीला. कैलासवासी काशीराम परबुवा महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. 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 महाडखेड संगमेश्वर रत्नागिरी जिल्ह्यावर. गौरी
गणपती सणा नाचती, गौरी गणपती सणा नाचती, शक्ती तुरा घेऊन, गौरी गणपती सणा नाचती, शक्ती तुरा घेऊन, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. खरोखर या बुवांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. खरोखर ही परंपरा आज या ठिकाणी आपल्याला 12 वर्ष या ठिकाणी महापुरुष प्रासादिक भजन मंडळ जपते. खरोखर तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे म्हणून म्हणतोय बघा. घे धन्यवाद दे ना. कोण जाणे कैसा जन्म येईल पुन्हा, गोष्ट हिताची बुवा समजून घ्या ना, हाताच्या काकणाला आरसा कशाला, हाताच्या काकणाला आरसा कशाला, बुवा शोधतोय परमार्थाला, बुवा शोधतोय परमार्थाला. हरिनामाचा महिमा थोर, हरिनामाचा महिमा थोर. भजन म्हणजे खायची गोष्ट नाही मंडळी. कारण 100 याग केले म्हणजे इंद्र होतो बुवा. इंद्राच्या 5 पट ताकद ब्रह्मदेवामध्ये आहे, ब्रह्मदेवाच्या 6 पट ताकद त्या विष्णूत आहे, विष्णूच्या 7 पट ताकद बुवा शंकरात आहे, शंकराच्या 7 पट ताकद क्षीरसागरातील महाविष्णूत आहे, आणि महाविष्णूच्या 1,00,000 ताकद या महासागरामध्ये आहे. म्हणून हे भजन बुवा खायची गोष्ट नाही. म्हणून म्हणतोय बघा. कारण बुवा काय बोलत नाही, मी जर बोललोय तरच ते बोलणार. तर ते माका काय स्वतः पॉइंट देत नाही, माझ्यावर त्यांची बारी असा. त्याच्यामुळे बुवा मी जशा लेवलला जाते तसे बोला तुम्ही. कारण या ठिकाणी माझ्या माता भगिनी बसले आहेत, त्यांचा तरी विचार करा. म्हणून म्हणतोय बघा. हरिनामाचा महिमा थोर, आता चालती नको ते घेर, भजन संस्कृती टिकायला हवी, भजन संस्कृती टिकायला हवी. काही बुवांनी घालवली, काही बुवांनी घालवली. हरिनामाची महती थोर, पंचरत्नांनी गाजवली, पंचरत्नांनी गाजवली. त्यांका पण देव्या का त्यांका भाऊ गेलेले सगळे बुवा. हॅलो घे चलो. सारे गजुटीत नाही तुझा भाव,
सारे एकजुटीत नाही तुझा भाव, सारे एकजुटीत नाही तुझा भाव. गांगोवाडी आहे तिचे नाव, गांगोवाडी आहे तिचे नाव. मसमाळा येते जमला गाव, महापुरुष प्रासादिक भजन म्हणते जगात गाजतय नाव. पदार्पण केले सत्यनारायण पूजेला. 12व्या वर्षात पदार्पण केले सत्यनारायण पूजेला. तरुणांची खंबीर साथ आहे या गांगोवाडीला. एकजुटीने एक दिलाने, एकजुटीने एक दिलाने. बघा 12व्या वर्षात पदार्पण केलं आणि सत्याची पूजा घातली बुवा. कारण या तरुणांची खंबीर साथ या पूर्ण या मंडळाला, म्हणून हे 12 वर्ष अविरतपणे मोठमोठे कार्यक्रम ठेवले जाते. खरोखर या मंडळाची कारण नात्याला जोडायला गरज भासते, माणसांना शोधायला विश्वासाची साथ लागते. आणि महापुरुष प्रासादिक भजन मंडळ मिळायला मात्र माझं नशीब लागतं, नशीब लागतं म्हणून म्हणतोय बघा. 12व्या वर्षात पदार्पण केले सत्यनारायण पूजेला. तरुणांची खंबीर साथ आहे गांगोवाडीला. एकजुटीने एक दिलाने, एकजुटीने एक दिलाने. हो ती गांगो माऊलीचे नाव, महापुरुष प्रासादिक भजन मंडळ यांचे जगात गाजू दे ना. ग्रामदैवता गांगो माऊली आहे गावाची प्रसिद्धी. बरोबर या गावाची ग्रामदेवता गांगो माऊली म्हणून म्हणतोय बघा. ग्रामदेवता गांगो माऊली आहे गावाची प्रसिद्धी. वाघोबा देव आणि विठला देवी लिंगेश्वराचे मंदिर. विठ्ठल रखुमाई प्रसिद्ध मंदिर. बरोबर या गावावरती वाघोबा देव, विठला देवी, लिंगेश्वर आणि विठ्ठल रखुमाई एवढी मंदिरं या गावावरती, आणि आपला डोंगर सुद्धा या बुवा बाजूला आहे. म्हणून एवढं महत्व या गावावरती आहे बघा. म्हणून फोंड्याचं नाव या गांगोवाडीचं नाव पूर्ण या कणकवली तालुक्यामध्ये आहे म्हणून म्हणतोय बघा. आताच बसवलंय बुवा. ग्रामदैवता गांगो माऊली आहे गावाची प्रसिद्धी. वाघोबा देव आणि विठला देवी लिंगेश्वराचे मंदिर. विठ्ठल रखुमाई प्रसिद्ध मंदिर. विठ्ठल रखुमाई प्रसिद्ध मंदिर आहे गांगो माऊलीचे स्थान. महापुरुष प्रासादिक भजन मंडळ यांचे जगात गाजू दे नाव. महापुरुष प्रासादिक भजन मंडळ यांचे गाजू दे जगात नाव. महापुरुष प्रासादिक भजन मंडळ यांचे. दोन वेळी आपलं लिहिलंय वाईट बऱ्यो, आताच लिहिलेलं तर भावेशला विचारलं नाही लिहिलंय, म्हणजे आपला केला आपला तुमच्या बरोबर. तर तुम्ही वाघ आज त्याच्यामुळे कसो विषय बुवा
मी बोलणार त्याच्यावर तुम्ही बोलणार. तुम्ही माका काय पॉइंट देत नाही आज. माझाच फक्त आपला गिरवीत बसत, त्याच्यामुळे तुमका लोका भाऊ गेले, तुम्ही काय ती माझी साला काढा, माका काय प्रॉब्लेम नाही बुवा. मी नाही बोलते, माझे भरपूर बारे झाले, माका नो प्रॉब्लेम हा. त्यामुळे आता तुमच्यासाठी थांबलेले आहेत, तुम्ही पेटूक घेवा. हा तर तुम्ही पहिल्यांदा की दुसऱ्यांदा कोंड्या दिल्यात, बरोबर ना? हा या ठिकाणी आमच्या ताईने मगाशी काहीतरी 100 रुपये दिले. छत्रपती शिवाजी महाराज होते, एक गाणं म्हणा, एक म्हणतो फक्त थोडक्यात. छत्रपती 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 शिवाजी राजे झाले वीर, शिवाजी राजे झाले वीर, शिवाजी राजे झाले वीर. छत्रपती छत्रपती शिवाजी राजे. राष्ट्रात देशात गाजविली तलवार, राष्ट्रात देशात गाजविली तलवार. शिवाजी राजे झाले वीर, शिवाजी राजे झाले वीर. छत्रपती 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 शिवाजी झाले वीर. झाले वीर. हरी हरि ओम विठ्ठल विठ्ठल म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. हरि ओम विठ्ठल विठ्ठल म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. हरि ओम हरि ओम विठ्ठल म्हणा, हरि ओम हरि ओम. जन्म नाही पुन्हा. हरि ओम विठ्ठल विठ्ठल म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. हा जन्म नाही खेळ खेळण्याचा, हा जन्म नाही खेळ खेळण्याचा. हा जन्म नाही पुन्हा. हरि ओम विठ्ठल विठ्ठल म्हणा, नाही पुन्हा. हरि ओम हरि ओम विठ्ठल म्हणा, हरि ओम हरि ओम हरि ओम विठ्ठल.